उमेदच्या ग्रामसखी व कॅडरची पंचायत समिती तहसीलीवर धडक. मागण्या मंजूर न झाल्यास राज्यभर आंदोलनाचा इशारा. उमेद अंतर्गत कार्यरत ग्रामसखी आणि प्रभाग संघस्तरीय कॅडरच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मारेगाव येथे तीव्र आक्रोश पाहायला मिळाला. उमेदच्या तालुकाध्यक्षा सौ उज्ज्वलाताई चंदनखेडे यांच्या नेतृत्वात शेकडो महिलांनी तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. नागपूर हिवाळी अधिवेशनातील घोषणेनुसार उमेद अभियान कायम करून ग्रामसखींना 15,000 रुपये तर कॅडर व्यवस्थापक CAM इत्यादी यांना 25,000 रुपये दरमहा मानधन थेट बँक खात्यात देण्यात यावे. वाढत्या ऑनलाईन कामांसाठी आशा वर्करप्रमाणे मोबाईल टॅब व मोबाईल भत्ता मिळावा. लखपती दिदी नोंदणी व इतर अतिरिक्त कामांचा योग्य मोबदला आणि वाढीव प्रवास खर्च मंजूर करावा. सेवा काळात अपघाती किंवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास कुटुंबाला 10 लाखांचे विमा कवच मिळावे. दिवाळी निमित्त 10,000 रुपये भाऊबीज भेट देण्यात यावी. रात्री उशिरा येणारे कर्मचाऱ्यांचे फोन थांबवून कामाच्या वेळा निश्चित कराव्या. तसेच अनुभवी कॅडरांना शैक्षणिक पात्रतेनुसार प्रभाग समन्वयक व इतर पदांवर नियुक्ती मिळावी. पुढील 20 दिवसात लेखी निर्णय न झाल्यास राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आलाय. यावेळी दीपाताई धानोरकर, प्रफुल्ल शंभरकर, संजय येरमे, मंजुषा कोसरे, गीता पेंदूर यांच्यासह शेकडो महिला उपस्थित होत्या. मारेगाव वार्ता सचिन मिश्रा, मारेगाव, यवतमाळ.